धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, वाऱ्यासंगे वाहता त्या फुलापाशी थांबना. सय्ये रमुनी साऱ्या या जगात, रिक्त भावसे परी कैसे गुंफुविते. आहोत मैत्री या ढाब्यामध्ये, मैत्री कट्टा जे आहे बदलापूरमध्ये, विच वॉज रेकमेंडेड बाय हर्षल पांडे. आणि माझ्यासोबत आहे प्रणीत आणि आहे प्रियांशू. हॅलो गाईज, तर आता सकाळचे वाजले आहेत 6 आणि आता आम्ही इकडून जातो आहोत भीमाशंकरला. ॲक्च्युअलमध्ये पूर्ण ट्रेक पॉसिबल नाही आहे, कारण मी सुद्धा एक ट्रेकर नाही आहे. आमच्यासोबतचा एक मुलगा आहे, माझा फ्रेंड आहे प्रियांशू, तो ट्रेकर आहे. तो आम्हाला थोडा गाईड करेल आणि त्याने तो भीमाशंकरला जाऊन आला आहे. सेकंडली फुल फ्लेज चढणं आम्हाला पॉसिबल नाही आहे. आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही चढू, एक पॉईंटला थांबू आणि देन विल स्टार्ट गेटिंग डाऊन. तर बघूया कसा होतो आजचा ट्रॅक. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकते. ते लोक सगळे रेडी होऊन येत आहेत. माझं झालं होतं. सो गाईज, आता आम्ही बेस विलेजला आलो आहे. या गावाचं नाव आहे खांडस. आणि खांडसवरून आता आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे. आम्हाला तिकडे समोरच माकड दिसलं आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसेल की नाही. या झाडावरच एक माकड आहे. लेट्स कीप दॅट असाईड. आणि माझा हा व्लॉग करायचा काही असा हे नव्हतं, प्लॅन नव्हता. आणि अचानकमध्ये मी विचार केला की चला जाऊया, आपण थोडं बघूया. हे नवीन माझ्यासाठी पण नवीन गोष्ट आहे की आम्ही जंगलातून जातो आहे. जसं मी तुम्हाला बोलली की आम्ही पूर्ण ट्रेक नाही करणार आहोत, जेवढं होईल तेवढं. ॲक्च्युअलमध्ये हे ट्रेक करायचं रिझन असं होतं, म्हणजे थोडंसं रिलॅक्सेशन होईल डे टू डे लाईफमधून. आणि नॉर्मल मंडे टू सॅटर्डे तोच रुटीन असतो. आणि जेव्हा सॅटर्डे संडे आम्हाला थोडा जरी टाईम भेटतो तर आम्ही विचार करतो की ॲटलिस्ट अशा प्लेसेसमध्ये जाऊया. आणि आम्ही थोडा मंथ अगोदरच इकडे न्यू माथेरानला आलो होतो. तेव्हा आमच्यातला एक फ्रेंड प्रियांशू आहे, जो मी तुम्हाला काल इंट्रोडक्शन करून दिलं. तो इकडे भीमाशंकर पुन्हा चढला. मग तो बोला की आपण करूया. सो हे रिझन होतं आमचं इकडे यायचं. तर आय होप मी पुढे पण असे ट्रेक व्हिडिओज घेऊन येईन. सो आताच मी रायगडलासुद्धा गेली होती, पण त्याचा मी काही शूट नाही केलं आहे. बट आय विल ट्राय की मला जेवढं होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न करेन. सो चला एन्जॉय करा बाकीचे सिनेमॅटिक शॉट्स. तर जसं तुम्ही बघितलं की आम्ही खांडस गावातून वरती चढत आलो. आता जेव्हा आपण 1/3 पार्ट कवर करतो तेव्हा हे गणेश मंदिर येतं. तर इकडे आम्ही आता 5 to 7 मिनिट्सचा ब्रेक घेतला आहे. आता इकडून आम्ही जो सेकंड पॅच चालू करू तो थोडा रॉक क्लाइम्बिंग टाईप आहे. म्हणजे असं तिकडे दगड आहेत, इकडून पण दिसतोय तो. तर मी दाखवेन कसं आहे. तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही असे काहीतरी ॲडव्हेंचरस गोष्टी करत जावा. कारण आम्ही सगळे कॉलेज स्टुडंट्स आहोत, तर आम्हाला फक्त सॅटर्डे आणि संडेज मिळतो मोस्टली फिरायला. तर आम्ही जेवढा पण वेळ मिळतो तेव्हा आम्ही वेळ काढून असं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. सो आय होप तुम्हाला हे सर्व गोष्टी आवडत असतील.
आमच्या ग्रुपमध्ये एक माणूस नेहमी असा असतो. आम्ही जेव्हा फर्स्ट ट्रिप गेलो होतो कॉलेजची तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये अक्षता करून आहे. अक्षता जर तू हा ब्लॉग बघत असेल तर तू रिलेट करशील की आम्ही ट्रिपला गेलो आहे आणि तिने ना अशी जिमची जी बॅग असते ना लाईक ते वन डेचं ट्रिप होतं. तर तेव्हा ना तिने जे जिमवाली जशी बॅग असते साईड बॅग तशी ती घेऊन आलेली. आणि आता जेव्हा आम्ही ट्रेकला आलो आहे जेव्हा तुम्हाला असं हातात काही कॅरी करायचं नसतं त्या मोमेंटला हर्षलने ही जिमची बॅग आणली. काय आणले काय माहिती. काही एक दिवस पण जिमला जात नाही आणि आवडतो जिम बॅग. हा तोच पॉईंट होता जो आपल्याला खाली ऑटोमधून दिसत होता जेव्हा आपण येत होतो. आता आपण थोडं असं काही या जागेवरती आहोत. तिकडे फुल खाली हे होतं. आता तो फ्लॅट सरफेस गेला आणि आता परत जंगलचा पॅच चालू झाला. आणि जसं जंगलचा पॅच चालू झाला ना तर थोडा थंडावा वाटतोय. आणि काही एक गोष्ट जी खटकते आहे ना ती आहे की जे इकडे लोक टुरिस्ट म्हणून येतात किंवा आपण इंडियन्स आहोत जे आपण इकडे व्हिजिट करतो ह्या प्लेसेस तर आपण इकडे जे प्लॅस्टिकचे बॉटल्स आपण कॅरी करतो ते लोक ना इथेच टाकतात काही लोक. तर ते असं नाही केलं पाहिजे. आमच्याकडे पण आम्ही पण 10 बॉटल्स आणल्या आहेत पण आम्ही इक्वली डिस्ट्रीब्यूट करून आम्ही जे आमचं पाणी संपल्यावर आम्ही परत आमच्या बॅगेमध्ये टाकतो आहे. सो प्लीज जर तुम्ही पण असं केला तर कदाचित हे आपण प्रिझर्व करू शकू. कारण हे प्लॅस्टिक डिकम्पोज होत नाही लवकर. पेपर डिशेस पण होते खूप सारे बट ते ॲटलीस्ट डिकम्पोज होतील. बट वॉटर बॉटल्सचं काय. आणि खूप साऱ्या जागेवर आम्हाला असं दिसलं की खूप पडलं आहे. एकाने टाकलं तर तिकडे 10 जण अजून टाकतील. सो आपण ती स्टेप उचलायचीच आहे ना. आपण आपल्या बॅगेत कॅरी करू. खाली आहेत आणि इकडे सुद्धा आम्हाला डस्टबिन्स दिसले. खाली गणेश मंदिर होतं तिकडे पण डस्टबिन होता तर तुम्ही तिकडे टाका ना. काहीच आम्ही या स्पॉटवर येऊन ट्रेक एंड करतो आहे आणि आता आम्ही खाली उतरायला स्टार्ट करू. रिझन बिहाइंड दिस इज कारण आम्ही प्रोफेशनल ट्रेकर्स नाही आहोत आणि पूर्ण चढायला आणि परत उतरायला खूप टाईम जाईल. आणि माझं उद्या परत कॉलेज. आम्ही घरी जाऊन थोडं रेस्ट करू आणि सकाळी उठून परत कॉलेज परत ते बॅक टू रुटीनवाला लाईफ होईल. आम्ही जेव्हा उतरत होतो वाव ते बर्ड. सगळ्याच आम्ही जेव्हा उतरतो खाली तेव्हा एक जंगलचा पॅच लागतो. तिकडे आम्ही एक हरिण बघितली डिअर आणि अजून एक काय होतं ते माहिती नाही कुठला तरी एक ॲनिमल होता. शेकरू आय होप तेच आहे. तर आम्ही तो बघितला होता तिकडे. ॲक्च्युली आम्ही जेव्हा त्या स्पॉटवर जेव्हा आम्ही उठून आला तिकडे त्याचा फोटो लावला आणि प्रेडिक्ट केलं की दिसेल भाई और दिख गया. खाली उतरताना आम्ही परत या गणेश मंदिराकडे येऊन बसलो कारण आमचे ऑटोवाले दादा ऑन द वे होते आणि आम्ही इथेपासून हेच डिस्कस करत होतो की आता नेक्स्ट टाईम आपण परत ट्रेक करू ना तेव्हा हाच ट्रेक करूया आणि कंप्लीट फुल फ्लेश ट्रेक करू आणि पूर्ण वरती जाऊन पाया पडून परत खाली उतरू. इकडे आम्हाला टाईम कन्स्ट्रेंट असल्यामुळे आम्हाला अर्धा ट्रेक करता आला. तर यानंतर माझ्या फोनची बॅटरी डेड झाली होती तर आम्ही यानंतर घरी निघून आलो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर.